फ्रेंड्स, मागच्या भागात आपण स्किन टाईप ओळखली होती. आता त्या स्किन टाईपनुसार तुमचं डे आणि नाईट स्किन केअर रुटीन कसं असायला हवं हे आजच्या भागात आपण पाहूया. चला तर मग तयार आहात तुम्ही? तर ज्यांची पण ऑइली स्किन आहे त्यांनी डे रुटीनमध्ये फेस वॉश सल्फेट फ्री यूज करायला हवा आणि फोम बेस टोनर यूज करायला पाहिजे, ग्रीन टी किंवा नायासिनामाइड सारखे. ओके, आणि ऑइल फ्री मॉइश्चरायझर आणि जेल बेस सनस्क्रीन हे त्यांचं डे रुटीन असायला हवं. याच्यात नाईट रुटीन जर बघितलं ऑइली स्किन तर डबल क्लिन्झिंग, ऑइल बेस आणि फोम क्लिन्झर रेग्युलर बेसवर. सेकंड, सिलिसिलिक ॲसिड किंवा नायासिनामाइड सिरम आपण यूज केलं पाहिजे आणि हलकंसं मॉइश्चरायझर यूज केलं पाहिजे ऑइली स्किनवाल्यांनी. याच नंतर जर आपण ड्राय स्किनचं डे रुटीन बघितलं तर क्रीमी फेस वॉश असायला हवा, हायड्रेटिंग टोनर, रिच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनमध्ये लोशन बेस्ट ऑप्शन आहे ड्राय स्किनवाल्यांना. आणि यांचं जर नाईट रुटीन बघितलं तर सौम्य क्लिन्झर, हायड्रेटिंग सिरम जसं की हॅलोरोनिक ॲसिड सारखं. ओके, आणि नाईट क्रीम किंवा ऑइल, बदाम ऑइल, तुमच्या स्किनसाठी जे पण उपयुक्त ऑइल आहेत ते तुम्ही यूज करू शकता. आता जर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणतं सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किनसाठी डे रुटीन, कारण सेन्सिटिव्ह स्किनवाले खूप जास्त प्रॉब्लेम्समध्ये असतात, राईट. तर सेन्सिटिव्ह स्किनवाले अल्ट्रा जंटल क्लिन्झर यूज केलं पाहिजे. त्याचबरोबर गुलाब जल किंवा ॲलोवेरा टोनर असे टोनर यूज केले पाहिजे. आणि अलर्जेनिक मॉइश्चरायझर यूज केलं पाहिजे, मिनरल सनस्क्रीन यूज केली पाहिजे. ओके, तर हे आहे सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांचं डे रुटीन. जर नाईट रुटीन बघितलं तर काकडी, ॲलोवेरा सारखे जल यूज केले पाहिजे. त्यापाहिजे त्यांनी सौम्य क्लिन्झर यूज केलं पाहिजे, फेस वॉश, ओके, स्किनला क्लीन करण्यासाठी. नंतर सेंट्रेला किंवा कमोमाईल क्रीम सारख्या क्रीम यूज केल्या पाहिजे. हे आहेत तुमचे डे आणि नाईट रुटीन स्किन टाईपनुसार. आता तुम्हाला हे तर समजलं की डे आणि नाईट रुटीन पाहणं म्हणजे त्वचेला 24 तास संरक्षण आणि काळजी देणं आहे. पद्धत कशीही असो, नेहमी सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या रुटीन कमेंटमध्ये शेअर करा. पुन्हा भेटू आणखीन एका ब्युटी टिप्स भागात. तोपर्यंत स्टे ग्लो, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.